परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचे असं मी स्वागत करतो. We welcome you all in the name of Lord Jesus Christ, the Son of the Most High God. प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही काय बोलावं प्रियानो? What should we talk in the presence of God? जिथं देवाच्या महिम्याचे शब्द आहेत तिथं आमचे शब्द काही कामाचे नाहीत. Where there are words of the praise of God, our words are useless there. देवाचं सानिध्य आमच्यासाठी आहे And His presence is there for us. आणि ते किती अद्भुत आहे. And that's so wonderful. त्याच्या सानिध्यामध्ये जेव्हा आम्ही येतो When we come to His presence, प्रियानो आम्ही स्वतःला पूर्ण विसरून जातो. we forget ourselves. असं वाटतं असं सतत चालत राहावं. It feels that we should go on and on. हात उंच करावेत, And we should lift up our hands, त्याचं गीत गावं, sing His songs, ते गोड नाव उच्चारत राहावं, and say that sweet name again and again, त्याच्या नावाचं नामसंकीर्तन करावं. and say His name. प्रियानो, येशू ह्या नावामध्ये इतके अद्भुत चमत्कार आहेत. And there's so wonderful miracles in the name of Jesus. एक नाव आहे There's just one name. आणि विपुल आशीर्वाद आहे. And there are many blessings. एक नाव आहे There's just one name. आणि सार्वकालिक जीवन And it has आहे. eternal life. एक नाव आहे There's just one name. आणि टिकणारी शांती आहे. And there's lasting peace in Him. एकच नाव And आहे there's just one name. पूर्ण होणारा आनंद आहे. And just complete joy in Him. एकच नाव आहे There's just one name. आशा आहे. There's hope in Him. एकच नाव आहे There's just one name. इच्छा पूर्ती आहे. And there's fulfilling of your wishes. एकच नाव आहे There's just one name. सर्व काळ आम्हाला जिवंत ठेवणार. It gives us eternal life. हालेलुया, हालेलुया, Hallelujah. एकच नाव ज्याच्यामध्ये आरोग्य आहे. Only one name that has healing. हालेलुया, Hallelujah. आणि म्हणून प्रियानो त्याला अद्भुत मंत्री म्हटलेला And आहे. that is why it's called a wonderful counselor. आम्ही म्हणतो की अनेक मंत्री जगामध्ये आम्ही पाहतो. And we see many ministers in the world. केंद्रीय मंत्री म्हटलं And there's जातं, cabinet ministers राज्यमंत्री म्हटलं and जातं, minister of state, गृहमंत्री म्हटलं home जातं, minister, फायनान्स मिनिस्टर, आर्थिक त्याला काय म्हणतात, अर्थमंत्री and म्हटलं there's जातं. finance minister, अनेक मंत्री आहेत, and there are many ministers. पण एकच मंत्री आहे ज्याला अद्भुत मंत्री म्हटलेला आहे. But there's one minister who's called a great counselor. आणि तो आहे तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू. हालेलुया. And He's your and my Redeemer, Lord Jesus Christ. का त्याला अद्भुत मंत्री म्हटलेला? Why is He called a great counselor? मंत्री या शब्दाचा अर्थ काय What is the आहे? meaning of the word counselor? मंत्री म्हणजे काय? Who is a counselor? मंत्री म्हणजे सेवक आहे. And a counselor is a servant. मंत्री म्हणजे सेवा करणारा आहे. Counselor one who serves. मंत्री प्रियानो जेव्हा त्याचं ते मंत्रिपदाची शपथ घेतात तेव्हा ते करार करतात. So when he takes oath as a minister, he makes a covenant. आणि हा अद्भुत मंत्री जेव्हा मानव रूप धारण करून आला, And when a good minister comes as a man, त्या पित्याशी त्याचा झालेला करार आहे. that's a great covenant made with the तो Father. करार त्यांनी पूर्ण केला. He completed that covenant. म्हणून त्या कराराला पूर्ण विराम मिळाला That is where a full stop to the आणि covenant. नव्या कराराची स्थापना And the झाली. New Testament was created. जुना करार पूर्ण झाला, Old covenant ended. नव्या कराराची स्थापना New झाली. covenant was आणि हा created. नवा करार आम्हाला हे शिकवतो, And the new covenant teaches us येशू स्वर्गाचं दार आहे. Jesus is the door to heaven. येशू पापांची क्षमा करणारा आहे. Jesus forgives sins. येशू मध्ये जीवन आहे. Jesus has life. तो अद्भुत मंत्री आहे. He's a great counselor. आणि मंत्री म्हणून आम्ही पाहतो की त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले And he washed the feet of his disciples. आणि तो म्हणतो जसं मी केलं तसं तुम्ही He करा. says, like I did, you should do it. येशू आणि तुला अद्भुत मंत्री म्हटलेलं आहे कारण तो सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला आलेला And आहे. he's called a good minister because he has not asked people to serve him, but he has come to serve. आपल्या लोकांची त्यांनी सेवा केली. He served his people. आमची सेवा त्यांनी करावं असं आमच्यामध्ये काय होतं प्रियानो? And what were we worthy of that he should serve us? आम्ही पापी अवज्ञा केलेले, आम्ही पाहतो देवाच्या विरोधात वागलेले, आम्ही देवापासून लांब गेलेले आम्ही लोक होतो. We were sinners, disobedient, we were people who are away from God. प्रत्येकाने पाप केलं आणि मनुष्य आणि देवाच्या गौरवाला अंतरला. Everyone sinned and went away from the glory of God. त्या गौरवापासून आम्ही दूर गेलो We went होतो. away from the glory. त्या सानिध्यापासून आम्ही दूर Went away गेलो from the होतो. presence. पण प्रभूच्या प्रीतीला खंड पडला नाही. But his love never failed. त्यानं आमच्यासाठी एक आपला पुत्र पाठवला. He sent his son for us. तो अद्भुत मंत्री म्हणून या जगात आला He came as a good minister आणि in this त्यानं world. आपल्या लोकांची सेवा केली. And he served his people. काय सेवा केली? What did he serve? जे तुमचं माझं भयंकर ओझं त्यांनी स्वतः घेतलं आणि आमचं पाप
स्वदेही वाहून त्यानं वधस्तंभावर नेला. He took away our great burden and he took it on the cross. ओझ वाहणारा कोण असतो प्रियानो? Who is the one who takes our burdens? सेवक असतो. He is the servant. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो, तुमचं माझं पापाचं ओझ त्याने वाहिलं. And he took away the burden of our sin. त्या वधस्तंभावर त्याने नेलं. He took it on the cross. पापामुळे आम्ही व्याधीग्रस्त होतो Through our sin we were sick. आणि आम्हा रुग्णांची सेवा त्याने केली. He served us as sick. कशी सेवा केली How did he प्रियानो? serve us? सापकाचे 39 फटके त्यांनी सहन He केले bore the 39 stripes. आणि त्या प्रत्येक फटक्यातून आमच्यातले व्याधी त्यानं दूर And through केले. each stripe he healed our sickness. हालेलुया. Hallelujah. एक डॉक्टर आणि रुग्णाला जेव्हा उपचार करतो रुग्णाचे, And when a doctor treats a patient, तेव्हा तो काय करतो what प्रियानो? does he do? त्या रुग्णाची सेवा He करतो. serves that patient. एक नर्स ज्यावेळेस त्या रुग्णाच्या जखमाच्या पट्ट्या बांधत असते, And when a nurse is treating the injured, त्यास ती नर्स काय करते प्रियानो? what does the nurse do? ती त्याची रुग्णाची सेवा करत She's असते. serving the injured. वैद्य उपचार करतो When a doctor म्हणजे treats, त्या रुग्णाची सेवा that करतो. means he serves him. आम्ही रोगी होतो, We were sick. आमच्यावर प्रभूने उपचार केले, God treated us. म्हणजे काय केले? So what does he do? सापकाचे फटके सहन करून त्यानं येशू हे नाव He bore the stripes and with the त्यानं name Jesus, आमची सेवा केली. he served us. हालेलुया. Hallelujah. आम्ही मेंढका नसलेल्या मेंढराप्रमाणे बहकून गेलो We were होतो. like the sheep gone astray without a shepherd. मेंढपाळ काय करतो? What does a shepherd do? आपल्या मेंढरांची सेवा He करतो. serves the sheep. तो त्यांना सांभाळतो, He takes care तो of them. त्यांना राखतो, He takes तो care of त्यांना them. चांगल्या कुरणात चारतो. He puts them into good grasslands. त्या अद्भुत मंत्री जो उत्तम मेंढपाळ तो आपल्या मेंढरांची सेवा And करतो. the good shepherd serves his flock. तो आपल्या मेंढरांना चांगल्या कुरणात चारतो. He takes us into the good grasslands. त्यांच्या डोक्यावर तेलाचा अभ्यंग तो करतो. He anoints their head with oil. त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ देत He नाही. doesn't let them get troubled. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अद्भुत That मंत्री. is why he's called a good minister. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. जेव्हा एखादा रुग्ण अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या क्षणाला तो असतो, And when a patient is at the end stage, जगातले डॉक्टर म्हणतात आता काही होप नाही. the doctors on the world lose their hope. पण हा असा वैद्य आहे, But he's such a doctor. ज्यावेळेस अशा कंडिशन मध्ये आम्ही होतो, When we are in such a condition, त्यावेळेस तो आम्हाला म्हणतो मी तुझी आशा आहे, he says, I am your hope. मी तुझं जीवन I am आहे, your life. मी तुला जिवंत करणारा तुझा देव I'm आहे. the one who resurrects you. हालेलुया. Hallelujah. म्हणून त्याला अद्भुत मंत्री म्हटलेलं That is आहे. why he's got a good counselor. अशी सेवा कोणीही करणार नाही, केली नाही, करणार नाही. ती एकानच केली आणि तो परात्पर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. No one can serve in such a way. No one has done this. Only one can do that, and he is the Son of the Most आणि High म्हणून God, त्याला Lord Jesus अद्भुत Christ. मंत्री म्हटलेलं आहे. That is why he's called a great minister. हालेलुया. Hallelujah. येशू या नावामध्ये आम्हाला व्याधीतून सुटका आहे. So we have healing in the name of Jesus. आणि ज्यावेळेस ते नाव तुम्ही उच्चारता, So when you say this name, ज्यावेळेस तुम्ही त्या नावाचा जय जयकार करता, so when you rejoice in that name, ज्यावेळेस तुम्ही त्या नावाचं नामसंकीर्तन करता, so when you keep saying that name, बसता उठता मार्गाने चालत असता सर्व प्रसंगी ते नाव तुम्ही उच्चारता प्रियानो. sitting, standing, walking, when you continuously say that पवित्र name, आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही ते उच्चारता, by the guidance of the Spirit you say that पवित्र name, आत्म्याला भरून त्या नावाचा जय जयकार करता, by being filled with the Spirit you say that त्या name, नावामध्ये असलेलं आरोग्य तुमच्या देहातून वाहू लागतं. the healing in that name flows through your body. त्या नावामध्ये ते सामर्थ्य, त्या नावामध्ये ते गुण आहेत, त्या नावाचं ते वैशिष्ट्य आहे. There's power in that name, quality in that name, and characteristic of that name. आमचे उसासे काढून टाकण्याचं सामर्थ्य त्या नावामध्ये The power आहे. to take away our sorrow is in that आमचं name. दुःख काढून टाकण्याचं To सामर्थ्य त्या take away our नावामध्ये आहे. sorrows in that name. मग ज्यावेळेस आम्ही ते नाव उच्चारतो, So when we say that name, ज्यावेळेस आम्ही त्या नावाचं नामसंकीर्तन करतो, when we say that name again and again, आमच्या दुःखाचं निवारण होतं, our sorrow goes away. आमच्या प्रश्नातून आमची सुटका We होते, get delivered from our आमचे problems. अश्रू पुसले Our जातात tears are wiped आणि away. त्या जागी नवे अश्रू येतात. And on that
that place, new tears come in. अश्रू दोन प्रकारचे There are आहेत. two types of tears. एक वेदनेचे अश्रू One आहेत are of pain, आणि एक आनंदाचे अश्रू आहेत. others are of joy. हालेलुया. Hallelujah. आणि ज्यावेळेस आमचे वेदनेने आमचे अश्रू येत असतात And through pain, when our tears come आणि out, त्या अवस्थेमध्ये आम्ही त्या नावाचं, त्या गोड नावाचं नामसंकीर्तन करतो. and when we say that name in that situation, त्या अश्रूंचं रूपांतर आम्ही पाहतो आनंदाच्या अश्रूमध्ये the होतं. tears get converted to tears of joy. कारण ते नावामध्येच दुःखातून सुटका आहे, Because in that name there's deliverance त्या from pain, नावामध्येच प्रश्नातून सुटका आहे, deliverance from problems. त्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे. Everything is possible in that name. अद्भुत A मंत्री. great minister. हालेलुया. Hallelujah. ते नाव आम्हाला विजयामधून विजयामध्ये घेऊन That जातं. name takes us from victory to ते victory. नाव आम्हाला सामर्थ्यामधून That सामर्थ्यामध्ये name घेऊन takes us जातं. from power to power. ते नाव आम्हाला गौरवामधून गौरवामध्ये घेऊन That name जातं. takes us from glory to म्हणजे glory. ज्यावेळेस तुम्ही त्या नावाचं नामसंकीर्तन करता, When you keep repeating that name, रात्रंदिवस त्या नावाचं नामसंकीर्तन day करता, and night you keep saying that name न थकता ते गौरवी नाव तुम्ही उच्चारता, without getting weary. You say that name. त्या नावानं तुमचं जीवन व्यापून जातं. That name covers your life. ती प्रोसेस चालू होते. The process is set ती in. प्रोसेस अखंड ती प्रक्रिया चालू The होते. process is set on. विजयामधून विजयामध्ये, Victory to victory. एका दालनातून दुसऱ्या दालनात, And one thing to the प्रत्येक other. दालनात भूत आहे, And everything is beautiful. प्रत्येक अनुभव अद्भुत आहे, Every experience is प्रत्येक beautiful. अवस्था अद्भुत आहे, Every situation is प्रत्येक wonderful. स्थिती अद्भुत आहे, Every situation is great. प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. Everything is good. कारण ते नाव अद्भुत आहे. Because the name is great. तो मंत्री अद्भुत आहे, Counselor is great. जो अशी सेवा करतो आपल्या The one लोकांची, who serves his people. जो अशी सेवा करतो आपल्या One who मंडळीची, peoples like this. जो अशी सेवा करतो आपल्या वधूची, Serves his groom like की this. ती वधू तेजस्वीतेच्या परंपरेने तिचं रूपांतर होत. And the bride gets converted to the divine light. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. एकदा जोरात टाळ्या वाजूयात आपल्या देवासाठी, आपल्या प्रभूसाठी. हालेलुया. Hallelujah, hallelujah. Worship you, Jesus. Glory to Lord. त्यानं आपल्या मंडळीची सेवा केली, He served his people. त्यानं आपल्या लोकांची सेवा केली, He served his church. आणि त्यानं आपल्या मंडळीला सुशोभित केलं. And he beautified his church. त्यानं आपल्या वधूला सुशोभित He केलं, adorned his bride. तिचं सौंदर्य खुलवलं, And her beauty was seen. तिचं रूप त्याने खुलवलं. And he amplified her beauty. स्वतः अशा अवस्थेमध्ये आला, And he came in such a state. बायबल सांगतं त्याच्या ठाई रूप नव्हतं, त्याच्यावर मन बसेल असं सौंदर्य त्याच्या ठाई नव्हतं. And Bible says he had no form and he was ugly. कारण आमचं सर्व क्रूपता त्याने स्वतःवर Because he घेतली. took all ugliness upon him. ती आणि त्याने आपल्या वधूची सेवा, आपल्या लोकांची सेवा And केली, he served his bride, his people. आणि त्यानं त्याचं रूप, त्याचं सौंदर्य आपल्या मंडळीला, आपल्या लोकांना And दिलं. he gave his wonderful form, his beauty to आणि his people. प्रियानो, त्यानं आपल्या लोकांना सुशोभित केलं, आणि त्यांना रूप त्यानं दिलं, He beautified his people. He adorned them. स्वतःचं रूप त्याला दिलं. He gave his own form to his स्वतःचं people. रूप म्हणजे पित्याचं गौरव, पित्याचं रूप त्यानं आपल्या लोकांना दिलं. And his form means the beauty of the Father is gave to his people. आणि तो म्हणतो, And he says, ज्यानं आमची कुरूपता काढली, who has taken away आम्हाला ugliness, सुंदरता दिली, he gave us आणि beauty. जेव्हा त्यानं दिलेली सुंदरता तो पाहतो, And when he sees the beauty is given, तर पवित्र शास्त्र आम्हाला so सांगतं, the Bible says, नवरा जसा आपल्या वधूला पाहून हर्ष करतो, like the groom is happy with his bride when he तसा sees her. देव आपल्या लोकांना पाहून हर्ष करतो. In the same way, God is happy when he sees his people. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. म्हणजे आम्ही त्याच्या सारखं असावं ही त्याची किती मनापासूनची तळमळीची ती इच्छा आहे. So it is his deep will that we should be like him. जसं मी माझ्या माझ्या मनुष्याला माझ्या घडवलं, So as I created my people, माझ्या प्रतिरूपाचं मी त्याला घडवलं,
बनवलं, like I created them as my त्याने own. अवज्ञा They केली, disobeyed, पण माझी इच्छा आहे की त्याने माझ्या रूपामध्येच असावं. but it's my will he should be in my form only. म्हणून त्याने आमचा त्याग केला नाही. That is why he didn't forsake त्या us. सदोदित तो आमच्यावर रागावला नाही, He wasn't angry on us कारण तो forever, प्रेम करणारा देव आहे. because he's a God who loves त्याने us. आपला प्रिय पुत्र पाठवला. He gave his beloved son for us. हालेलुया. Hallelujah. आणि आम्ही गमावलेलं रूप त्याने पुन्हा आम्हाला दिलं. The form that we had lost, he gave it त्यानं back to कृपा us. केली, And he had his त्यानं grace upon प्रेम us. केलं, He had his love upon त्यानं us. पुन्हा आम्हाला ते रूप दिलं. And again he gave us the आणि जेव्हा beauty. ते दिलेलं रूप पाहतो तो So when he sees that form upon us, तो आनंद करतो. he rejoices. पहा ते वचन कुठं आहे पहा. So see the word. आपलं शेला पाव नवरा जसा ते बघा त्याच्यामध्ये एक शेवटी मला वाटतं ते वचन यशाया आहे. 61:10. हा त्याचं पुढचं वाचा बरं जरा. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. यशायाचा ग्रंथ 62 अध्याय आणि त्याचं 5व्या वचनाची शेवटची लाईन. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो, तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. हालेलुया. हालेलुया. As the bridegroom rejoices over the bride, so shall your God rejoice over you. हालेलुया. Hallelujah. आम्ही पापामुळे कुरूप झालो होतो, And we were ugly because of sin. अवज्ञेमुळे आम्ही कुरूप झालो होतो. Because of disobedience we were ugly. आमच्यातलं सर्व रूप ते निघून गेलं तर जे देवानं आम्हाला दिलं होतं. And God's form upon us was gone away. आणि परमेश्वराने आमच्यावर आगापे प्रेम केलं. And God gave his agape love upon us. ख्रिस्तामध्ये ते आम्ही गमावलेलं रूप पुन्हा त्यानं आम्हाला दिलं. And the form we had lost, he gave आपल्या us back. लोकांना पुन्हा त्यानं सुशोभित केलं. He beautified his people again. पुन्हा त्यांना रूप दिलं. Again he gave them a good form. स्वतःचं रूप त्याला His दिलं. own form he gave. आपल्या पुत्राचं रूप त्याला दिलं. Form of his son he gave. मंडीला ते रूप दिलं. And to church he gave. आणि ज्यावेळेस तो पाहतो And when he sees, तो कसा हर्ष करतो. how does he rejoice? नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षे. And as the bridegroom rejoices over the bride, so shall your God rejoice over you. आणि प्रियानो नवरा आपल्या नवरीला पाहून हर्षतो तो आनंद जो आहे तो शब्दामध्ये तो व्यक्त करू शकत And नाही. as the groom sees the bride, the joy cannot be expressed in words. तो फक्त तो अनुभवत असतो. Only he experiences it. आमचा देव स्वतः म्हणतो, God himself says, वर तो म्हणतो, and he says, तो जसा तो नवरी जशी नवरा जसा त्या नवरीला पाहून हर्ष करतो तसा तो देव तुमच्याविषयी तुला पाहून हर्षेल असं बायबल and like the groom rejoices after seeing the bride, the Lord rejoices over you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जरा Hallelujah. जोरात म्हणावं हालेलुया. Hallelujah. एखादी आई One mother, आपल्या बाळाला किंवा आपल्या मुलाला चांगलं नटवते. and when she beautifies a child, हालेलुया. आता आपल्याकडे पूर्वी त्या आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत. and we have seen these things before. हालेलुया. Hallelujah. तिला चांगलं बाळाला तयार करते And when she adorns the child, आणि मोठ्या कुतूहलानं आपल्या बाळाकडे ती पाहते. and then she sees the child, त्या बाळाचं रूप पाहून त्या लेकराचं रूप पाहून तिला खूप आनंद होतो. and she gets happy when she sees the beautiful child. आणि मग त्या जुन्या परंपरेप्रमाणे रूढीप्रमाणे आई काय करायची होत्या. And according to old tradition, what does the mother do? डोळ्यातलं काजळ काढायची And she takes the आपल्या लेकराच्या गालावर and लावायची. she puts the spot on the cheek of a child. का? Why? माझ्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये. And my child does not have an evil eye. आमच्या येशूनं काय केलं? What did our Lord Jesus आम्हाला do? त्याच्या रक्तानं धुतलं, वेगळं केलं. He washed us with his blood, त्याच्या रक्ताचं चिन्ह त्यानं आमच्यावर केलं, and he put a seal upon us, यासाठी की कुठलाही दुष्ट माझ्या लेकरांकडे पाहणार so that नाही. no evil looks at my children. जो कोणी पाहिल Whoever sees, ते रक्त पाहून कुणी त्याच्या जवळ जाणार because नाही. of their blood, no one will come near the child. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि ते रक्त तुमच्यावर माझ्यावर आहे प्रिया. And that blood is upon you and me, त्या beloved. दुष्टाचं काहीही चालणार The नाही. evil cannot work upon you. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. तो अद्भुत मंत्री आहे. And he's a great counsel. त्यानं आपल्या वधूला सजवलेला He's आहे. adorned his bride. त्यानं आपल्या लेकरांना सजवलेला He's आहे. adorned his children. त्यानं आपल्या लेकरांची आपल्या लोकांची सेवा He केलेली has served आहे. his people. त्यांना सर्व पापातून नाशातून त्याने बाहेर काढलेला He's आहे taken them out of destruction. आणि आपल्याला त्यांना आशीर्वादित केलेला And आहे. then he has blessed us. आणि म्हणून त्याला अद्भुत मंत्री म्हटलेला That आहे. is why he's got a good त्याला minister. इम्मानुएल म्हटलेलं He's आहे. called Emmanuel. अम्मा सानिध्य देव त्याला असं म्हटलेलं He's आहे. called God for us. हालेलुया. Hallelujah.
Hallelujah. तो अद्भुत मंत्री आहे. He's a पुढे good बायबल आम्हाला काय counselor. सांगतं वाचा त्या यशाचा ग्रंथ 9 अध्याय आणि त्याचं 6व्या वचनापासून काही वचन वाचूयात. आपला थोडासा आज विषय बदललेला आहे. देवाचा अभिषेक आपल्यामध्ये वेगळ्या पद्धतीने पाहत आहे. हालेलुया. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आमेन. वाचा. For unto us a child is born, unto us a son is given, and the government shall be upon his shoulder. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता जगाच्या राज्यामध्ये जर आम्ही पाहिलं And if we look at the kingdom of the world, तर मंत्र्याच्या खांद्यावर काय असते? सत्ता असते. and the power rests upon the shoulder of the minister. त्या सत्तेचा वापर त्यांनी कशासाठी करायचा असतो? What does he have to use the power for? लोकांच्या सेवेसाठी, To serve the people, समाजाच्या to सेवेसाठी. serve the society, ज्या लोकांवर त्याला सत्ता, ते लोकांसाठी त्याला सत्ता the मिळालेली people आहे, that he has been appointed for. ती सत्ता त्याचा वापर त्यांनी त्या लोकांसाठी To करायचा use the असतो. power for the people, त्यांच्या हितासाठी तो करायचा असतो. for the goodness of the people. प्रियानो, हा जो मंत्री आहे But this minister हा आपल्या लोकांच्या सेवेसाठी देवाने त्याला पाठवला is sent for the service of this आणि तो people. त्या आज्ञा घेऊन आला. He's come with the commandment पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तो आला to do by the will of the Father. आणि तो त्या ठिकाणी त्याच्याविषयी म्हटलेला आहे, And he's saying there, त्याच्या जन्माविषयी सांगितलेलं आहे, what his birth is said. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. The government will be upon his shoulder. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तो सेवा करायला आलेला He आहे. had come to serve. तो आपल्या लोकांची काळजी घ्यायला आलेला He had आहे. come to take care of तो his आपल्या people. लोकांची अश्रू पुसायला आलेला Come आहे. to wipe the tears तो of his आपल्या people. लोकांना त्या दारिद्र्यातून बाहेर काढायला आलेला Come आहे. to take people out of poverty. तो आपल्या लोकांना त्या प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर काढायला आलेला Come to आहे. take people out of unfavorable तो situation. आपल्या लोकांची परिस्थिती बदलायला आलेला He's आहे. come to change the situation of his तो people. आपल्या लोकांना राजाच्या पंक्तीला बसवायला तो आलेला आहे. Come to make his people sit and the row of the kings. त्याच्यासाठी त्याच्या खांद्यावर सत्ता For आहे. that the power is upon him. त्याच्या खांद्यावर सत्ता And राहील the government will be upon him. आणि त्याला अद्भुत मंत्री He'll म्हणतील. be called a wonderful counselor. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो, त्या मंत्रीपदाला शोभेल असं सर्व काम आमच्या देवानं, आमच्या प्रभूनं, आमच्या उद्धारकर्त्यानं केलं. And he हालेलुया. did all the good works that would be fit for the counselor. भूतलावर मानव रूपामध्ये त्याचा जेवढा कार्यकाळ होता, And his time of work while he is on the earth, 33 वर्ष तो जगला. 33.5 years he was alive. 33 वर्षाची जी सेवा जी आहे ती त्यानं अद्भुतरित्या केली. The ministry of those years he did it wonderfully. ती 3.5 वर्षाची सेवा म्हणजे प्रियानो सगळं जग त्यांनी बदलून टाकलं. 3.5 years of ministry he changed the world. जगावर त्याने विजय मिळवला. He was victorious upon the world. मरणाची नांगी त्यानं ठेचून काढली. He crushed the sting of death. त्याच्या लोकांना त्याने हाक मारलं. He called upon his people. आवाज देऊन त्याने त्यांना बोलवलं. By his voice he called them. मेंढकातल्या मेंढराप्रमाणे आम्ही बळकून गेलो We are like होतो. the sheep gone astray with आम्हा our shepherd. प्रत्येकाला त्याने आवाज देऊन He बोलवलं. called upon us. त्या आवाजाला प्रतिसाद देण्याची कृपा त्यानं आम्हाला पुरवली. Gave us his grace to respond to the कारण voice. येशू म्हणतो, पित्यानं आकर्षिल्याशिवाय माझ्याकडे कोणी येत नाही. And no one comes to me if he is not attracted to म्हणून his तो Father. आवाज ऐकण्याची कृपा देवानं आमच्यावर केली. He gave us the grace to hear the त्याचं voice. आकर्षण त्यानं आम्हाला He लावलं. gave the attraction to us. म्हणून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो. That is why he came to Lord Jesus. ज्याच्या खांद्यावर सत्ता दिली होती, The government on whose shoulder जो अद्भुत मंत्री म्हणून या जगामध्ये he आला, came to this world as a wonderful त्याने ती counselor. 3.5 वर्ष सेवा केली. He served 3.5 years. अद्भुत सेवा केली. A great service. जीवन देण्याची सेवा केली. Service to give life. मरणातून आपल्या लोकांना सोडण्याची सेवा To केली. deliver people from the death. हालेलुया. Hallelujah. आपल्या लोकांना जवळ घेऊन त्यांच्याशी हितगुज करण्याची सेवा त्याने And केली. he took his people close and spoke to them. जीवनाच्या गोष्टी तो He बोलला. spoke things of life to them. आमच्या हिताच्या गोष्टी तो बोलला. And things of our good. आमच्याशी संवाद त्याने He had साधला. a conversation आणि with त्याच्या us. संवादाच्या द्वारे आम्हाला एक नवी ऊर्जा मिळाली. Through the conversation we got a आम्हाला new zeal. खात्री मिळाली. We got an assurance. आम्हाला खात्री प्राप्त We झाली. got the assurance. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मोठमोठे मंत्री, मोठमोठे पुढारी भाषण देतात. And there are great ministers who give a speech. भाषण देतात म्हणजे ते काय So करतात? what is the speech about? ते त्या भाषणाच्या द्वारे आपल्या लोकांशी संवाद साधतात. Through the speech they converse with their people. हालेलुया. Hallelujah. हा अद्भुत मंत्रीने कसा संवाद साधला? So how did the great counselor त्यानं converse? आम्हाला जवळ घेतलं. He took us close to त्यानं him. आम्हाला त्याच्या चरणाजवळ He घेतलं. took us to his feet. त्यानं मोठं भाषण दिलं He नाही. did not give long speeches. त्यानं महत्वाची गोष्ट जीवनाच्या
गोष्टीचा संवाद He साधला. just spoke to us about the things of life. हालेलुया. Hallelujah. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी I've आलो come to आहे. give you life. तो येशू म्हणतो चोर येतो, चोरी करणं, घात करणं, नाश करणं या हेतून येतो. And the thief comes to steal, to kill. मी आलो आहे आणि तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी यासाठी I have आलेलो come to give you life आहे. तुम्हाला ते विपुल जीवन प्राप्त व्हावं यासाठी आलेलो and to आहे. give abundant life. आणि ती जीवन देण्याची सेवा त्यानं केली. And he did the service to give the तो म्हणतो life. की जो माझवर विश्वास ठेवतो So he says, who believes in me, त्याची त्रेधा उडणार he will not नाही. be confused. मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या Till the बरोबर end of the आहे. age I am with you. म्हणून त्याच्या खांद्यावर सत्ता And that राहील. is why the government is upon his shoulder. म्हणून त्याला अद्भुत मंत्री म्हटले. That is why he's got a great counselor. 3.5 वर्षे त्यांनी सेवा He केली. served 3.5 years. त्याने सर्व काय पूर्ण केलं. He completed त्या everything. वधस्तंभावर असताना पूर्ण झालं पवित्र शास्त्र म्हणतो. तो म्हटलं सर्व काय पूर्ण झालं असं पाहिलं त्याने. On the cross, he saw everything is completed and he said that. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. करार होता तो. And that was a covenant. जुना करार पूर्ण करायचा. Old covenant is ended. नव्या कराची स्थापना New करायची. covenant was started आणि there. ही ह्या देवाची ही योजना घेऊन तो या भूतलावर आला. And he took the plan of God and came on earth. कारण आम्ही पाहतो विधींचा दस्तऐवज जो आम्हाला प्रतिकूल होता. So documents of law that was unfavorable for आणि us, तो आम्हाला काही उपयोगाचा नव्हता. that was तो useless. त्याने वधस्तंभावर खिळून तो रद्द केला. He put it on the cross and he annulled नव्या it. कराची स्थापना And he केली. established a new covenant there. नीतिमत्व त्याच्या रक्ताद्वारे आम्हाला दिलेला Through आहे. his righteousness, through नियम- his blood he gave righteousness. नियमशास्त्राच्या द्वारे कोणाला नीतिमत्व मिळत नाही. Through the law no one gets कारण righteousness ते पाळणं अवघड आहे. because it's difficult to ते follow. आमच्या वाक्याच्या पलीकडे आहे. It's beyond our limits. ते मनुष्य पाळू शकत Man नाही. cannot abide by it. म्हणून येशू आला. So that's why Jesus त्याने came. ते सर्व काही पूर्ण He केलं. completed everything. नियमशास्त्र पूर्ण केलं Completed the law. आणि मग तो नव्या कराची स्थापना केली. And the new covenant was established there. नव्या कराचा रोल काय आहे? What does the new covenant say? जो मुखानं कबूल करतो, Those who proclaim by the mouth अंतःकरणानं विश्वास ठेवतो, and have faith with their hearts, त्याचं तारण आहे. they get saved. हालेलुया. Hallelujah. साधी गोष्ट देवाने आमच्यासाठी केली. Just a simple thing is told us to do. अवघड गोष्टीतून त्याने आम्हाला सुटका दिली. And he delivered from the difficult आता part. एकच काम मला करायचं I have to do आहे. just one thing. ज्याच्या खांद्यावर सत्ता आहे, The one who has governed on his जो या shoulders. जगामध्ये माझ्यासाठी मानवरूप धारण करून आला, One who came into this world as a man. ज्यानं 3.5 वर्ष त्या अद्भुत मंत्र्याची सेवा त्याने केली. One who served as a great minister 3.5 years. त्या माझ्या देवाच्या मागे मला विश्वासानं So I चालायचं. have to walk behind him with faith. मला त्याच्या मागे I have to चालायचं walk आहे. behind him कारण त्याला मला जीवन दिलेलं because आहे. he's given me life. त्यानं मला आशीर्वाद दिलेला blessed आहे. me. तो माझ्यासाठी या जगात He आला. came to in this world त्यानं for माझं me. पाप स्वदेही वाहून वधस्तंभावर नेलं. Took my sin and put it on the cross. आणि आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं So आहे. whatever is living in me is because of faith upon him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 3.5 वर्षाची सेवा 3.5 years he served. त्या अद्भुत मंत्र्याने मानव रूपामध्ये केली. And great counselor did it in the form of a man. आणि प्रियांनो, आम्ही जे मृत्यूछायाच्या प्रदेशात बसत होतो, And people like us who are close to death, आम्हाला प्रकाश प्राप्त झाला. we got the light. क्षणात आमचा प्रदेश बदलून गेला. In a moment, our place changed. मृत्यूछायाच्या प्रदेशातून From the place of death, आम्ही अब्रामाच्या प्रदेशामध्ये प्रवेश we केला. came into the city of आणि Abraham. हा प्रदेश कसा आहे प्रियांनो? And how is the new city? सगळीकडे सुवत्ता आहे. And it is a prosperous place. सगळीकडे शांती आहे. Everywhere there's peace. सगळीकडे देवाची समक्षता आहे. There's a presence of God everywhere. हालेलुया. Hallelujah. 3.5 वर्षाच्या त्या अद्भुत सेवेमध्ये त्या अद्भुत मंत्र्याने आमच्यासाठी अद्भुत कृत्य केलेलं आहे. And wonderful 3.5 years of ministry, the wonderful counselor did कसं wonderful केलं things for प्रियानो? us. How did he do ते that? सर्व काळचं केलेलं आहे. And he did for eternity. जीवन सर्व काळ दिलं. And he gave eternal life. शांती टिकणारी दिली. He gave lasting peace आनंद पूर्ण होणारा दिला. and complete joy. देवाचं सानिध्य आम्हाला युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. And his presence is there to the end of the world. या जगातून आम्ही घेऊन गेलो तर तिथं तर अनंत काळ आहे. And if we go from this world, there's eternity there. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि जे काही त्याने केलं, Whatever he did, प्रत्येक गोष्टीवर शिक्का मोर्तब केला. everything was sealed by him. हालेलुया. Hallelujah. त्याच्या मरणाच्या द्वारे तो शिक्का मारला
आणि आमच्यावर तो मरण नाहीसं झालं. And through his death it was sealed, and the death upon us तो went away. मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. And he resurrected on the third day, त्याच्या जिवंतपणावर शिक्का मारला. and his living was sealed. आणि युगानुयुगचं जिवंतपण तुम्हाला मला प्राप्त And झालं. you and me have received the eternal life. हालेलुया. Hallelujah. जी सत्ता देवपित्यानं त्याला दिली, The power given by the Father to him, त्या सत्तेवर त्या आणि शास्त्रलेखावर शिक्का मारण्यात आला. and the law was sealed there. म्हणून बायबल सांगते की त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नाही. And that is why Bible says government will never तो end. 5 वर्ष सेवा करायला आलेला नाही. He did not come to serve only तो 5 5 years. वर्ष सत्ता चालवायला आलेला Not only नाही. to run the government 5 त्याची years. सत्ता युगानुयुगची आहे. And his power is for eternity. हालेलुया. म्हणून Hallelujah. बायबल मला सांगते की त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. So Bible says government will be upon his त्याला shoulder. अद्भुत मंत्री He'll म्हणतील. be called a wonderful दुसऱ्या counselor. भाषेत सांगायचं त्याला अद्भुत सेवक म्हणतील. He'll be called a wonderful ज्यानं servant आपल्या शिष्यांचे पाय धुतले. who served at the feet of his disciples. असा कुठला गुरु आहे का, असा कुठला धनी आहे का जो आपल्या आणि सेवकाचे पाय धुतो? Is there some master, some teacher who washes the feet of his disciples? एकच आहे, There's only one person, प्रभू येशू ख्रिस्त. Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या भावानं म्हणून आम्ही त्याचं नाम संकीर्तन. Brothers and sisters, that is why we should say his name again and again. त्यानं मला त्या नाशाच्या खाचीतून He सोडवलं. brought me out from the pit of death. दलदलीच्या चिखलातून त्याने मला From the बाहेर mighty काढलं. clay, he's brought me त्याला out. अद्भुत मंत्री He's म्हटलेलं called a आहे. wonderful counselor. त्यानं आपल्या लोकांची सेवा केलेली And he आहे. served his own people. त्यानं आपल्या शिष्यांची सेवा He served केलेली his आहे. disciples. पुढे बायबल आम्हाला सांगतं And Bible says त्याला समर्थ देव he's म्हणते. called a mighty God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हा, समर्थ देव. He'll be called a mighty God. हालेलुया. Hallelujah. बापाला कधी आपल्या लेकराचं आणि त्याला पाहिजे तसं बघणं कमीपणाचं असतं का हो? And does a father feel shame while speaking to his child? हालेलुया. असतं का? हो की नाही? Is it right? नाही. माझी आई And my mother, लहानपणी ज्यावेळेस मी शाळेला जाताना मला तयार करायची. and when I used to go to school, and she used to make me ready, मला सगळे तयार करायची ती. and she used to make me ready for school, माझ्या पायामध्ये बूट घालायची. and she used to make me wear the shoes, लेस वगैरे बांधले की तिचं एक काम असायचं. and to tie the lace also she used to do that. ते माझी बूट पुसायला कधी कापड शोधत नव्हती. And she never found any cloth to wipe my shoes, ते माझे बूट पुसायला स्वतःचा पदर वापरायचा. and she used to use her own sari to clean the shoes. आणि आपल्या लेकराला असं सजवण्यामध्ये आईला कधी कमीपणा नसतो. And a mother doesn't feel ashamed to decorate or adorn her son in such a way. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. थोडक्यात काय करते आई? आपल्या लेकराची सेवा करते. So the mother serves the child. म्हणून पवित्र शास्त्र तर आम्हाला सांगतं So the Bible says कदाचित मातेला आपल्या ताण्याचा विसर पडेल, maybe a mother will forget her infant, पण मी तुम्हाला कधी विसरणार नाही. but I will never forget you. हालेलुया. Hallelujah. शिष्यांच्या पायाला हात लावणं तो गुरु आहे प्रियानो, तो अद्भुत मंत्री आहे आणि त्यानं ते केलं. And he was a wonderful counselor, a teacher. Still, he touched the feet of his disciples. आमेन. Amen. आणि येशू म्हणतो की जसं मी केलं तसं तुम्ही करा. And Jesus says, like I did, you should do it. आधी नम्रता मग मान्यता. First humility and then acceptance. हालेलुया. ही Hallelujah. सर्व सेवा जी असते त्याने केली And when he did all this आणि ministry, त्यानं आपला प्राण पित्याच्या हातामध्ये and सोपवला. then he gave his soul in the hands of the Father, दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. and the veil of the temple was torn. स्वर्गीय पित्याने तो यज्ञ स्वीकारला. Heavenly Father accepted the कारण sacrifice पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याने सर्व काय केलं. because he did everything according to the will of the Father. तो सेवा करून घेतली नाही, त्यांनी सेवा केली. And he did not make people serve him, but he served. म्हणून तो अद्भुत मंत्री That आहे. is why he got a great counselor. त्याच्यासारखा कोणी मंत्री होणार There will नाही. never be any minister like him. तो समर्थ देव आहे. And he is the Almighty कारण God. त्याला सर्व काही शक्य Because आहे. everything is possible for him. अशक्य गोष्टींना हसणारा तो देव He's आहे. the one who laughs at तो त्याचं impossible. सामर्थ्य प्रगट करतो. He reveals his power. त्याच्या जन्माच्या द्वारे सामर्थ्य प्रगट Through his केलं. birth, he reveals the power. त्याच्या मृत्यूच्या द्वारे सामर्थ्य Through the प्रगट death, he केलं. revealed the power. त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे सामर्थ्य प्रगट Through the केलं. resurrection, he revealed the power. हालेलुया. Hallelujah. हालेलुया.
पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. Power of the resurrection. हालेलुया. Hallelujah. आणि मग प्रियानो ते सामर्थ्य आम्ही अनुभवलेलं आहे. So beloved, we are experiencing the power. आम्ही रोज देवाचं सामर्थ्य अनुभवतो. Every day we experience His power. तो सामर्थ्याचा देव He आहे. is a Lord of power. आम्हाला विजयामधून विजयामध्ये नेणारा, He takes us from victory आम्हाला to victory. गौरवामधून गौरवामध्ये He takes नेणारा. us from glory to glory. हो, तो देव अद्भुत देव And आहे. He is a wonderful God. त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव म्हणतील. He'll be called a wonderful counselor and a mighty God. आमेन. Amen. तो जर समर्थ देव आहे And if He is a mighty God, तर का घाबरता? so why do you fear? हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ज्यानं आपल्या लोकांची सेवा केली, When He served His people, मरणातून सोडवलं, He delivered from death. आमच्या रुग्ण अवस्थेच्या वेळामध्ये त्यानं आम्हाला आमची सेवा करून आमची शुश्रूषा करून त्यानं आम्हाला निरोगी केलं. In the time of our sickness, He served us and healed us. हालेलुया. Hallelujah. तो त्याचे सामर्थ्याचे कार्य आमच्या जीवनामध्ये करतो. And He is working His great power in our lives. हालेलुया. Hallelujah. मग प्रियानो, आम्हाला घाबरायचं So beloved, we do not have to fear. प्रश्न आला, घाबरायचं नाही. If there's a problem, don't fear. कारण तो देव कसा आहे? Because how is the Lord? समर्थ देव. He is an able God. हालेलुया. Hallelujah. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. And the power will be upon His shoulder. आणि मग त्याला काय म्हणतील? पहिली गोष्ट So what will He call first thing? म्हणा, अद्भुत मंत्री, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. बोला. आणि पहिली गोष्ट तो अद्भुत मंत्री त्याला म्हणतील. आणि दुसरी गोष्ट तो समर्थ देव आहे. त्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. Nothing is impossible for Him. तो समर्थ देव हे आम्हाला सांगतो. He is a mighty God who tells वचन us. आम्हाला सांगतं, The word tells us कारण आम्ही घाबरून जाऊ नये. so that we shouldn't be fearful. आम्ही भयग्रस्त अवस्थेमध्ये We असू shouldn't be नये. full of fear. येशू काय म्हणतो? Jesus says, तुमची अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ do देऊ not नका. let your hearts be fearful or troubled. माझ्यावर विश्वास Believe ठेवा in me. आणि देवावर And विश्वास believe ठेवा. in God. भयभीत होऊ नका, Do not be fearful. अस्वस्थ होऊ नका. Do not be troubled. कारण अद्भुत मंत्र्यांनी सेवा केलेली The आहे. wonderful counselor served म्हणून us. आम्ही जिवंत आहोत. That is where we are living तो today. समर्थ देव आमचा झालेला आहे. We have an able God with आणि us. येशूमध्ये सर्व काही शक्य आहे. Everything is possible in Jesus. त्याच्या नावामध्ये सर्व काही करायला मला शक्य आहे. Everything is possible for me in His मी name. समर्थ आहे. I am able. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पवित्र आत्मा तुम्हावर येईल Holy Spirit will come upon you आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त and होईल. you'll get His power. मग सामर्थ्य प्राप्त झालेले लोक काय घाबरतात का? So do people who have power are fearful? अश्रू गाळत बसतात का? Or do they cry? गुडघे हालत बसतात का? Do they have feeble ते knees? सामर्थ्यानं पुढे जातात. And they go ahead with power. प्रभूला म्हणत नाही, प्रभू हा प्रश्न माझ्यातून सोडव, And they don't tell Jesus, take away the हा problem. डोंगर माझ्यातून काढून टाक. Take away the mountain. ते त्या येशूच्या नावामध्ये, समर्थ देवाच्या नावामध्ये त्या डोंगरावर, त्या समस्येवर मात करून पुढे जातात. And Father, in the name of Jesus, I walk upon the mountain and the problem. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि ज्या ते समस्या तुम्ही सामर्थ्याने येताना तुम्हाला ते बघतील प्रियानो, And when the problem sees you coming with the heavenly power, ते आपोआप बाजूला सरकतील. and the power moves aside. कारण समर्थ देव त्यांच्या बरोबर आहे. Because the able God is with you, आणि ते सामर्थ्यानं पुढे आलेले आहे. and through power those people have come forth. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तुमच्यासाठी मार्ग उंच आहे ते सखल देव करणार आहे. And the way for you, God is going to make it good. मार्ग सपाट करणार आहे. He's going to flatten the way तो for you. राजमार्ग करणार He's going to आहे. get a highway for फक्त you. त्याच्यावर जर काय दिसलं, काटे कुसळे किंवा डोंगर किंवा खड्डा, Only if you see a pit or thorns over there, घाबरू नका. do not be fearful. चालत राहा. Just keep चालत walking. राहा. Just keep walking. पुढं तुमच्या बरोबर सगळं काय होणार आहे. And everything will go well when you go तुम्ही forward. विश्वासानं चालायला लागला When you walk with faith, की देव बरोबर सगळ्या गोष्टी and करतो. God will simplify everything. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. तांबडा समुद्र बघून लोक, ते सगळे इस्रायल लोक घाबरले. All Israelites were fearful of the Red Sea. मोशेनं पण देवाजवळ आरोळी मारली. Even Moses cried out to Lord. मोशे परमेश्वर म्हणतो, अरे घाबरतोस काय? And Lord says, why are you fearful? तुझ्या हातात काठी ती उगार. And put the stick on the water. म्हणजे देवाला काय सुचवायचं होतं? So what did God want to ही teach them? समस्या बघून घाबरू नको. Do not be fearful of the तुला problem. अधिकार दिलेला आहे. I've given you the तुला मी authority. समर्थ केलेला आहे. I've made you able. माझं सामर्थ्य तुझ्यामध्ये My power is आहे. in you. तू त्याचा वापर कर. And use the power. ती काठी उगार. And put the stick on the आणि water. ज्यावेळी त्याने ती काठी विश्वासानं उगारली, And when he hit the stick on त्या the water, समुद्रावर त्याने उगारली. when he hit it on the water, समुद्र दोन भागामध्ये and दुभांगला. the sea was parted into two. ते कोरड्या भूमीतून
पलीकडे And गेले. they went forth through the dry land. देवानं तुम्हाला अधिकार दिलेले God आहे. has given you the authority. देवानं पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला समर्थ केलेलं God आहे. has made you able with the Holy Spirit. देवानं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्या लोकांची त्यांनी सेवा The केलेली Lord आहे. Jesus has served His people. सेवा करून त्याला आणि चांगलं ताकदवान त्याने केलेलं आहे. And by serving His people, He has made them नवी powerful. उभारी त्याने दिलेली आहे. Has given a new सर्व enthusiasm. अशक्त पण त्याने काढून All the टाकलेलं आहे. weakness is taken away. नवं बळ त्याने आपल्या He's लोकांना given the दिलेलं new power आहे. to His people. आता तू चाल. Now you walk. समर्थ देव तुझ्या बरोबर Able आहे. God is with you. मी तुझ्या बरोबर I आहे. am with you. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्या बरोबर Power आहे. of the Holy Spirit is with घाबरू you. नको. Do not be तू fearful. चालत राहा. Just keep walking. तुझे मार्ग मी मोकळे And करणार. I'll free your way. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. ही सर्व अद्भुत कार्य All- त्या अद्भुत मंत्र्याच्या सेवेमुळे घडलेलं आहे. All the wonderful things happen because of service of the wonderful counselor. ग्लोरी टू लॉर्ड All glory to Lord Jesus Christ. येशूला धन्यवाद. All thanks to the पित्याला Lord. धन्यवाद. Thanks to the Father. ज्यानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र One who has given His beloved Son for us. हालेलुया. Hallelujah. मग घाबरणार का प्रिय? So will you be fearful? आजाराला घाबरणार? Will you fear sickness? जो आजार येशूच्या नावाने पळून जातो त्याला तुम्ही Will you घाबरणार? fear sickness who goes away in the name of Jesus? ज्याच्या नावामध्ये सैतान पळून जातो त्या सैतानाला Will घाबरणार? you fear the devil who fears the Lord? घाबरणार का? Will you fear him? हा, ज्याच्या नावामध्ये सर्व काही शक्य आहे त्या नावाचं फक्त नामसंकीर्तन. You have to just keep saying the name in whose everything is possible. येशू येशू येशू. Jesus, Jesus, Jesus. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पहा कशा अद्भुत कार्य घडतं तुमच्या जीवनात. And just see the mighty deeds God does in your life. देव तुमच्या बरोबर आहे. God is with you. समर्थ देव तुमच्या The बरोबर able आहे. God is with you. अद्भुत मंत्री मानव रूप धारण करून त्यानं सेवा केलेली आहे. The wonderful counselor became as a man and served you. आणि सेवा करून तो पित्याच्या उजव्या हाताकडे बसलेला And आहे. after serving, he seated on the right side of the आणि Father. तिथून त्यानं आपल्या लोकांसाठी पवित्र आत्मा पाठवलेला आहे. And from there, he's sending the Holy Spirit for ज्या his माझ्या people. मंडळीची मी सेवा केलेली आहे, The people that I have served, ज्या माझ्या लोकांचे रोग मी काढून टाकलेले the आहे, sickness of my people I have taken away. माझ्या रक्तानं मी त्यांना शुद्ध केलेलं Through my आहे. blood, I'm purified them. माझ्या रक्तानं मी त्यांच्या जखमा काढून आणि बऱ्या केलेल्या By आहे. my blood, I've healed the wounds. माझ्या मरणानं माझ्या पुनरुत्थानानं मी त्यांना जिवंत केलेलं By my आहे. death and resurrection, I've मी resurrected त्यांना them. नवी शक्ती दिलेली आहे. I've given them new life. आता त्या सामर्थ्यामध्ये त्यांना चालवण्यासाठी किंवा चालण्यासाठी आता पवित्र आत्मा त्यानं पाठवलेला आहे. And so he sent his Holy Spirit so that they should walk in the power. जो पवित्र आत्मा आम्हाला चालवतो. The Holy Spirit that leads us. आणि बायबलच आम्हाला सांगतं की जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तेवढे देवपुत्र आहेत. And Bible says all those whom the Holy Spirit leads are the sons of God. कारण देवाच्या आत्म्यानं चालवलेले लोक कधी लेचेपेचे चालत नाही. Because the people that the Spirit leads are not feeble ते people. विजयामध्ये चालतात. They walk in the ते Father. सामर्थ्यामध्ये चालतात. They walk in the ते Spirit. जय घोष करत चालतात. They walk ते rejoicing. प्रभूच्या इच्छेप्रमाणे जय घोष करत असतात. By the will of the Father rejoice. त्यांच्या छावणीमध्ये हर्षध्वनी असतो. And their camp has rejoicing. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि तो जो अभिषेक आहे And the anointing, तो तुम्हाला हे दर्शवतो it simplifies की ज्या अद्भुत मंत्र्यांनी तुमची सेवा केलेली आहे, the wonderful counselor who served you. मी तुम्हाला त्या सामर्थ्यामध्ये चालवायला देवानं पाठवलेला कैवारी आत्मा आहे. And I am the helper spirit that will lead you in that power. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुन्हा मी पाहतो तो समर्थ देव, And further we see a mighty God, सनातन पिता, an everlasting Father, हा युगानुयुगचा तो पिता आहे. a Father who is there forever. एक दिवसाचा नाही, 2 दिवसाचा नाही, त्यानं आम्हाला जन्म दिला. And he is not for a day or two, but he is there forever. सदाजीवी वचनाच्या द्वारे त्याने आम्हाला पुन्हा जन्म दिलेला आहे. And through the eternal word, he has made us reborn. आणि तो आमचा सनातन पिता असा And he is our झालेला आहे. everlasting Father. तो आमचा सनातन पिता He is our आहे. everlasting Father. तो शांतीचा अधिपती And आहे. he is the Prince of Peace. हालेलुया. Hallelujah. इथं शांतीचा अधिपती म्हणजे मालक आहे. इथं इंग्लिश मध्ये प्रिन्स म्हणजे राजकुमार. And he is the Prince of Peace. हा राजकुमार. And Prince. कशाचा कुठला राजकुमार आहे? Prince of what? शांतीचा राजकुमार. He is the Prince of Peace. ग्लोरी टू जीसस. All glory to God. राजकुमार म्हटलं, If we say of Prince, राजकुमार म्हणजे आम्ही काय समजतो लगेच राजाचा पुत्र. we say he is the son of the king. आमेन. Amen. आणि राजकुमार म्हटलं की काय आहे? And what do we say of the prince? राजकुमार म्हटलं की एक चैतन्य.
A prince means a new enthusiasm. राजकुमार म्हटलं की एक तेज. And the prince means a new energy. राजकुमाराच्या चेहऱ्यावर एक तेज असतं. And the prince has a radiant face. राजकुमारामध्ये एक चैतन्य असतं. And the prince has a good enthusiasm. राजकुमारामध्ये एक आत्मविश्वास असतो. Prince has a good confidence. राजकुमारामध्ये सर्व काही आम्ही पाहतो करण्याची धमक असते. And a prince has the zeal to do everything. आणि शांतीचा राजकुमार. And he is the prince of peace. अद्भुत तेज. As a great light. मनोहर रूप. And a wonderful form. पित्यापासून आज्ञा घेऊन आलेला. And he came with the commandment from the Father. पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेला. He came to fulfill the will of the Father. राजकुमाराने आपल्या हातात घेतलं. And if the prince took it in his hand, म्हणजे आता ते सर्व पूर्ण होणार आहे. so everything will be fulfilled. राजकुमारामध्ये हा एक गर्भित अर्थ आहे. And this is the quality of the prince. जे काही तो हाती घेतो, whatever he takes in his ते hands, पूर्ण तो करतो. he fulfills everything. आणि हा शांतीचा राजकुमार. And he is the prince of peace. तो आला. He came. आणि त्याने सर्व पूर्ण केले. And he completed everything. Hallelujah. 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 प्रियानो, राजकुमाराकडे पाहिलं की राजाकडे पाहिल्याचं समाधान And मिळतं. beloved, when we see the prince, we feel that we see the Father. येशू म्हणतो जो कोणी मला पाहतो Jesus says, who saw me, त्यानं पित्याला he पाहिलेलं has आहे. seen the Father. म्हणजे असं मी येशूला पाहतो, So when we see the आम्हाला Father, पित्याला पाहण्याचा समाधान प्राप्त when होतं. we see Jesus, we get a satisfaction to see Father. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पुन्हा मी पाहतो तो सनातन पिता आहे. And he is the everlasting Father. तो शांतीचा He अधिपती is a आहे. Prince of Peace. त्याच्या सत्तावृद्धीला अंत नाही. And his government shall never त्याच्या fall. शांतीला अंत नाही. And his peace shall तो never end. 5 वर्षासाठी आलेला He is नाही. not come for 5 तो years. युगानुयुगची सत्ता स्थापन करायला He is आलेला come to आहे. establish his government for त्याच्या eternity. शांतीला अंत नाही. And his peace will never end. युगानुयुगची शांती त्याने आम्हाला He has दिली given us आहे. the eternal peace. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी. And upon the throne of David, he will go over his kingdom. हा, दाविदाच्या संतानातील मरणातून जिवंत झालेला, युगानुयुगचा जिवंत असलेला परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची आम्ही आठवण The करावी. descendant of David who was resurrected, the Son of God, we have to remember him. कारण तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी. Because he'll be seated on throne of David and run the आणि kingdom. तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करे. And to order it and establish it with justice and judgment. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. And the zeal of the Lord of hosts will fulfill this. आवेश म्हणजे त्वरा. And the zeal is going quickly. आवेश म्हणजे घाई. And the zeal means haste. आमचा देव कुठली गोष्ट आणि लेट करत नाही, And our God is never late. त्वरेने करतो. He does it with haste. त्याने आपला प्रिय पुत्र सुद्धा सुसमयी पाठवले. And he sent his son on the right time. तो पुन्हा लवकर येत आहे. And he's coming again soon. सुसमयी येत On the आहे. right time he'll come. आम्ही वाटतं की कधी येणार तो. We feel that he'll come very माझ्या late. आजोबांनी माझ्या वडिलांना सांगितलं, My grandfather told my father. माझ्या वडिलांनी मला My सांगितलं, grandfather told me. आता मी माझ्या मुलांना And I'm सांगतो, telling my children. माझी मुलं त्यांच्या मुलांना My children सांगतील, will tell their children. कधी येणार. When will he come again? देव लेट करणारा देव नाही, And Jesus is not never late. तो त्वरा करणारा देव And आहे. he's the one who comes in तो haste. आवेशी देव आहे. He's a zealous God. हालेलुया. Hallelujah. तो आवेशी देव He's the आहे. one who has zeal. 1000 वर्ष त्याला एका दिवसासारखे And आहे. 1,000 years are like one एक day. दिवस त्याला 1000 वर्षासारखे One day is आहे. like 1,000 years for him. हालेलुया. 2000 Hallelujah. वर्ष म्हणजे किती दिवस झाले देवासाठी? 2 So दिवस. 2,000 years is like 2 days for him. आम्हाला एकच माहिती We आहे, just know one thing. देवाचा आवेश ते सिद्धीस नाही. His zeal will fulfill it. इथपर्यंतच्या सर्व गोष्टी त्या आवेशानं सिद्धी झालेल्या आहेत. And things still here are fulfilled by zeal त्याचा only. येण्याचा दिवशी त्याच आवेशानं सिद्धीस जाणार And आहे. in the same zeal, it will be fulfilled. आम्ही सावध राहावं. And we have to be vigilant. आम्ही सावध We have to be राहावं. careful. 2 मार्ग जगात आहे. There are 2 ways in the world. एक रुंद मार्ग आहे, And one is a flat एक अरुंद मार्ग and आहे. one is a narrow way. आम्हाला कुठल्या वाटेने जायचं आहे? Which way should we go? कुठल्या वाटेने जायचं आहे? अरुंद मार्ग We have to go by the narrow way. कारण तो अरुंद मार्ग कोणी स्थापलेला So आहे? has established the narrow way. देवानं स्थापलेला God आहे. has established ज्यानं it. आपल्या लोकांची सेवा केली, ज्याला अद्भुत मंत्री म्हटलंय, त्यांनी तो स्थापलेला आहे. So who has served his people, a great counselor, he has established that way. ज्याला तो सापडला And one who has found the way, ते कसे आहेत? how are they? कसे आहेत ते? थोडके लोक आहेत. And there are few people. आमेन. Amen. 7वा अध्याय 13-14 वचन वाचूयात आणि नंतर आपण प्रार्थना करूयात. बाकीचा मागच्या वेळेचा राहिलेला विषय आपण देवाच्या कृपेने पुढच्या रविवारी पाहूया.
अरुंद दरवाजाने आत जा, अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट हा, आहे. पाप दोन्ही मार्गाचं वैशिष्ट्य झाले. अरुंद मार्गाने कुठे जा, अरुंद दरवाजाने आत हा, जा, अरुंद दरवाजाने कुठे आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे, रुंद आणि मार्ग पसरट आहे, आणि त्यातून आत जाणारे आणि त्यातून आत जाणारे बहुत आहेत. बहुत आहेत. जीवनाकडे जाण्याचा दरवाजा हा, जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे. हा, अरुंद दरवाजा आणि मार्ग कसा आहे, संकोचित आहे. संकुचित आहे, आखूड आहे. हा, आणि जास्त तो सापडतो आणि जास्त तो सापडतो ते थोडके आहेत. ते थोडके आहे. हालेलुया. रुंद मार्गाचं एक वैशिष्ट्य आहे प्रियानो, ते नाशाकडे घेऊन जाणार आहे. And there's one quality about the wide way, it takes us to destruction. हालेलुया. कारण रुंद मार्गावर सावधगिरी नसते, Because on the wide way, we are not careful. बेफाम धावणं असतं. And we just go without limits. आणि म्हणून आम्ही पाहतो की जगामध्ये आजकाल वेग फार वाढलेला आहे, So in the world too, there is a lot of speed. आणि प्रत्येकाला वेगात जायचं आहे. And everyone wants to proceed with म्हणून speed. मार्ग पसरट केलेले आहेत. That is why the ways have been made wide. पदरी रस्ता, And the 6-lane road, एक्सप्रेस हायवे, the express highways. इथून सुटलं की डायरेक्ट तिथं, And if you start from here, you'll पण reach खात्री there. नाही की तिथंच पोहोचणार का. But there's no assurance you reach there. मध्ये कुठेही पोहोचू शकतो. And in between, you can go to heaven. ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त, And there's possibility of कारण accidents सावधगिरी काही नाहीये. because there's no carefulness. हालेलुया. Hallelujah. सावधगिरी काही नाही. And there's no care. म्हणून आम्ही पाहतो सगळ्या पसरट मार्गावर ऍक्सिडेंट खूप झालेले That आहेत. is why we see all the wide ways have more accidents. मार्गाचं नाव समृद्धी महामार्ग, And the highway is called Samruddhi आणि Highway. सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट झाले तिथे. But there are many accidents there. कसली समृद्धी, So what is the prosperity about? एक्सप्रेस हायवे. It's called express तो highway. एक्सप्रेस हायवेला जाऊन उपयोग आहे, त्या रुंद मार्गाने बेफाम धावण्यात काय अर्थ आहे. And what is the use to go without speed कधी काय होईल limits? सांगता येत You नाही. don't know what will happen. हालेलुया. Hallelujah. जगामधला तो आणि जीवनाकडे जाण्याचा किंवा नाशाकडे जाण्याचा मार्ग तसाच आहे प्रिय. And so the way to go to destruction is the same. हा, रुंद दरवाजा आहे, And the way is very wide. मार्ग पसरट आहे, And the way is very wide. त्यातून जाणारे भरपूर आहे. There are many who go by that way. पण जीवनाकडे जाणारा दरवाजा कसा आहे, But the way that goes to life अरुंद आहे. is very narrow. मार्ग कसा आहे, And how is the way? संकुचित आहे. It is a difficult way. त्याचा उपयोग काय होतो, संकुचित मार्ग असल्याचा आणि अरुंद दरवाजा असल्याचा. So what is the use of a narrow way and a difficult way? त्या मार्गाने प्रवास करणारा काळजी घेतो. And the one who goes by that way is careful. कुठं धडकू नये आपण, So I shouldn't dash anywhere. पडू नये, I shouldn't fall in between. तुझा मुकुट कुणी हिरावून घेऊ नये म्हणून तू स्वतः तो जप. So you have to be careful that your crown is not taken away. हालेलुया. Hallelujah. जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून स्वतःला सावरावं. So one who is standing should be careful that he आणि shouldn't fall. आणि हा सावरण्याचा प्रकार जो आहे And the thing to take care, तो संकुचित मार्गाने चालल्यानं मिळतो. and you get it by walking on a difficult तिथून path. चालला की मनुष्य सावधगिरीने चालतो, If you go by the narrow way, you're आणि careful. आपल्या इच्छित स्थळी तो पोहोचतो. And that you go to your required destination. हालेलुया. Hallelujah. हल्ली आपल्याला पाहिलं मोबाईल मध्ये GPS. We see GPS in आधुनिक phones. तंत्रज्ञान. And the modern GPS चा लॉंग technology. फॉर्म काय रे? Global positioning system. हा Global positioning system. हा, ते जरा समजून घ्यायला पाहिजे. सगळेजण म्हणतात GPS ला, GPS आपण पण म्हणतो GPS ला, पण नक्की काय. So everyone uses GPS, but we don't know the full form. म्हणून मी विनीला विचारलं की GPS म्हणजे नक्की काय. And that is why I told the full form. कोणी मला विचारलं तर म्हणजे आतला कसला पाहिजे, त्याला GPS चा लॉंग फॉर्म सांगता येत नाही. And someone would say that he doesn't know the full form of मग GPS. आपल्याला पण ते एक माहिती की GPS म्हणजे ते लावा म्हणजे तो आपल्याला मार्ग दाखवतो. So we feel that we should turn it on and it will show the way. पण ती फसवेगिरी आहे प्रिया. But it is deceitful. त्या तंत्रज्ञानामध्ये पण फसवेगिरी The आहे. technology is deceiving. त्या GPS एका बाईनी एका कारवाल्याला सांगितलं की या पुलावरून जा, So through that GPS, one woman told a cab driver to go through a bridge. आणि तो पूल काय शेवटपर्यंत तयार झालेला नव्हता. And the bridge wasn't ready till the end. अर्धाच तयार झालेला It was होता already half. आणि अर्धा तिथून पुढे तयार व्हायचा होता. And the bridge was there to be ready. पुढे काहीच नव्हतं. It wasn't आणि त्या constructed. मॅडमनी सांगितलं जा पुलावरनं. So she said, take it on the bridge. म्हणून आपला काय GPS वर फार आपला विश्वास. So we have faith, a lot of faith in GPS. हा, ब्रिज वरनं चला. So take us on the bridge. मग ब्रिज नवीन असेल त्याने घेतली भरधाव So वेगामध्ये. he just went fast on the
bridge. जोपर्यंत ब्रिज होता बांधलेला तोपर्यंत गेले Till the व्यवस्थित. bridge existed, they went there. नंतर खड्ड्यात पडले. And then they went ब्रिज fall वर down. कोसळली. And then when they fell down, सगळेच्या सगळे गेले. they were dead there. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा माणसाला फसवतं. Even modern technology is deceitful to man. हालेलुया. Hallelujah. जो काही वारी पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शक पाठवलेला आहे, And the helper spirit that has been sent for us, त्याच्या वाणीनं जेव्हा आम्ही चालतो, when we go and walk by his voice, आम्ही पडत नाही, we don't fall. आमचा ऍक्सिडेंट होत नाही, And we don't have आम्हाला accidents. खरचटत नाही. We don't get scraped. तो आम्हाला आणि मोठ्या विश्वासानं सांगतो की सरळ जा. And with a great faith, he says, go तुझं straight. ध्येय तिकडं आहे. Your destination is there. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. And walk by the Spirit. पवित्र आत्म्याने भरलेले व्हा. Be filled with the Spirit. आता हा जो GPS आहे तो पूर्ण विश्वासास योग्य आहे. And this GPS is worthy of full faith. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तो हा GPS आपल्याला सांगतो काय, डेस्टिनेशन आलं, तुमचं पोहोचण्याचं ठिकाण आलं. This GPS tells us our destination. आणि आमचा हा GPS काय सांगतो What does आम्हाला? our GPS tell us? येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान तुझं काम सांगून दिलेल्या मार्गावरनं चालत राहा, चालत राहा, चालत राहा. And your work is just to walk by the way that has been told to you. मी तुला वेळोवेळी सावध करेल. I'll be make you vigilant at times. म्हणूनच देवानं पवित्र आत्म्याला पाठवलं. That is why Holy Spirit has been sent to us. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेचा That is by walk by the guidance of the Spirit. GPS कंटिन्यू ऑन ठेवा. So keep your GPS on कारण regularly, तुमचा प्रवास इतक्या संपलेला नाही. because the journey is not ended तो yet. प्रवास चालू आहे. The journey is going on. आम्हाला ते पूर्णत्व कधी येईल आम्हाला माहित नाही. We don't know when the perfection would फक्त come. येणार But it will come for sure. येणार It will come for sure. येणार It will come for sure. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. रस्ता संपतच नाही. काय काय लोकांचा प्रश्न असतो. And the way is not ending. Some people have a चालत question. राहिलो, चालत We are राहिलो. just keeping walking. आमच्या देवाचा रस्ता एक दिवस पूर्णत्वापर्यंत जाणार आहे. And the way of our Lord is going to go to तो perfection. संपणार नाही, It won't end. तो पूर्ण होणार It is आहे. going to get आणि मग completed. तुम्हाला प्रियानो तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचं आणि मी पाहतो प्रवास करताना तुम्ही कुठल्या प्रकारचं आळस तुमच्यामध्ये येऊ नये. So in that, when we are going through the journey, there should be no मग laziness in काय you. करा, So what should you do? आत्म्यानं भरा, Be filled with the Spirit. स्तवन करा, Worship the Lord. गीत गा, Sing songs. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुमचं अंतर तुम्ही कापत राहा. And while you are cutting down your distance, आणि अशा रीतीने अंतर कापाल, while you are cutting the distance, जिथं तुम्हाला जायचं आहे where you have to go, तोच तुम्हाला सामोरा येईल तुमचं पूर्णत्व प्रभू येशू ख्रिस्त. He will come before your perfection, Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. असंच आहे की नाही पवित्र शास्त्रामध्ये आद्य दिव्य दूतांची वाणी, देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता येशू मेघारूढ असा अंतरात उतरे. And when the angels are singing, when the trumpet is blowing, Lord Jesus will come on the clouds. तुमचं पूर्णत्व तुमच्याकडे चालत येणार Your आहे. perfection will come walking to you. मेघावर बसून येणार On आहे. the clouds he'll come. आणि पहिले महानिद्रा पावलेले उठणार आहे. People are gone on a deep sleep. Will ते get up. सामोरे जाणार आहे. They will go before कारण him ते आघाडीवर गेलेले आहेत. because they are in front. नंतर आम्ही जिवंत असे उरलेले After that, we who are living, आम्ही अंतरात उतरले जाऊ. and we will get आणि raptured. सदा सर्व काळ आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये असणार आहोत. आमेन म्हणूया. And for eternity will be in His presence. हालेलुया. आणि हे आम्हाला आशीर्वाद कुठं मिळाले? 3.5 वर्षाच्या त्या अद्भुत मंत्र्यांनी आपल्या लोकांची मंडळीची केलेली सेवा, मंडळीची केलेली स्थापना. And when did we get the blessing? The service done in 3.5 years by the great counselor. He served his people. म्हणून त्याला अद्भुत मंत्री असं म्हटले. That is why he's called a good counselor. आमेन. Amen. आमेन. Amen. हॉस्पिटलमध्ये सेवा होती, There is service in the hospital. नंतर बिल दिलं जातं. Then you given a bill. बरा झालेला रुग्ण परत आजारी पडतो. And one who is healed, again he falls sick. हालेलुया. Hallelujah. ह्या अद्भुत मंत्र्यांनी सेवा केली. But when the good counselor आमचे रोग served, काढून टाकले, he took away the sickness, मरणाचं भय काढून took टाकलं, away the fear of death, आणि सर्व काही फुकट, and everything for free. सर्व काही He फुकट. did everything for free कारण तो आमचा पिता आहे. because he's a father. मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. I'm not happy with the one who's dying. मागे फिरा, Turn back जिवंत राहा, and be alive. मागे फिरूयात Turn back आणि आत्मिक जीवन जगूया. and live a spiritual life. आत्म्यानं परिपूर्ण जीवन Be जगूया. filled with the Spirit and live your आत्मिकता life. काय आहे And what is spirituality? पुढच्या रविवारी पाहूया. Let us see next आपल्या time. जागेवर उठून बरोबर
आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आणि प्रभू आमचा सनातन पिता आमचा देव त्याची कृपा आणि शांती तुम्हाबरोबर असो. आमेन म्हणा की जोरा.